नमस्कार मित्रांनो, आजची भरती म्हणजेच सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत विविध पदांची पदभरती निघालेली आहे। या व्हिडिओमध्ये या जाहिरातीची तुम्हाला संपूर्ण माहिती भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ स्किप नका करू। जर तुम्ही अजूनपर्यंत शिक्षक या पदाकरता 5346 पदांची जी पदभरती निघालेली आहे ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची सुद्धा लिंक देणार आहे, तुम्ही ती पण व्हिडिओ नक्की बघा। तर चला आजच्या भरतीकडे वळूया। तर बघा, सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत पदभरती निघालेली आहे। ही पदभरती ग्रुप सी पदाकरता असणार आहे। यामध्ये पदाचे नाव असणार आहे टंकलेखक। या पदाकरता तुम्हाला प्रति महिना 19,900 ते 63,200 पर्यंत वेतन भेटणार आहे। तर बघा, या पदाकरता 72 जागा रिक्त आहेत। कोणत्या कास्टसाठी किती जागा आहेत ते बघूया। तर सर्वप्रथम अ जा 10 जागा रिक्त आहेत, अ ज 6 जागा रिक्त आहेत, व ज अ 2 जागा, ब ज ब 2 जागा, ब ज क 3 जागा, ब ज ड 2 जागा, वि मा प्र 2 जागा, ई एम अ 14 जागा, ओबीसी साठी 7 जागा आहेत, ईडब्ल्यूएस साठी 7 जागा, ओपन साठी 17 जागा, अशा मिळून 72 जागा रिक्त आहेत। आणि जे अपंग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी 1 जागा रिक्त ठेवलेली आहे। तर बघा, तुमची आता वय मर्यादा काय असणार आहे। वय मर्यादा ही तुमची 18 वर्षापासून ते 45 वर्ष असणार आहे। 45 वर्षापेक्षा जास्त ज्यांचं वय आहे ते फॉर्म भरू शकत नाही। तर बघा, दुसरं सशस्त्र दलामध्ये ज्यांनी कोणी 15 वर्षापेक्षा कमी जॉब केला आहे ते पण इथे अप्लाय करू शकतात। त्यानंतर तुमचं 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन जरी कंप्लीट झालं असेल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता। महत्त्वाचं जे एक पात्रता आहे ती तुमच्याकडे कंपल्सरी असणे आवश्यक असणार आहे, ती म्हणजे मराठी टायपिंग। तुम्हाला प्रति मिनिटाला 30 शब्द तरी टाईप करता आले पाहिजेत एका मिनिटाला। हे तुमच्याकडे शासनाचे सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे। अर्ज भरताना कोणकोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत। तर सर्वप्रथम तुमचं फोटो, स्वाक्षरी, 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट, जे तुम्ही पदवी ग्रहण केलं त्याचं सर्टिफिकेट, डिप्लोमाचं सर्टिफिकेट, पोस्ट ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट, राज्य अधिसेवा प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, त्यानंतर जातीचे वैध प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल, आर्थिक दृष्टीने दुर्बल असलेल्या व्यक्तीचा पुरावा, त्यानंतर जर तुम्ही SEBC अंतर्गत असाल तर त्याचा सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे। लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, पॅन कार्ड, पात्र माझे सैनिक असल्याचा पुरावा असणे आवश्यक असणार आहे आणि वयाचा पुरावा हे तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असणार आहेत। तर बघा, अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट काय असणार आहे। तर अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट ही 14 ऑक्टोबर 2025 सकाळी 11 वाजल्यापासून होणार आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 नोव्हेंबर 2025 असणार आहे। तर बघा, अर्ज करण्यासाठी शुल्क किती द्यायचे आहेत। राखीव वर्गासाठी 1000 रुपये असणार आहेत। मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल घटकांसाठी 900 रुपये असणार आहेत। मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲप्लिकेशन लिंक आणि जाहिरातीची ऑफिशियल PDF लिंक दिली आहे। मित्रांनो, जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असणार आहे त्याने नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा।